गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. दिवसेंदिवस विजेच्या वाढत्या लपंडावामुळे घणसोली गावातील हजारो नागरिकांमध्ये महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे संतापाची लाट उसळली. सलग 2 महिन्यांपासून बत्तीगुलचे प्रकार वाढत आहेत. या विरोधात अखिल भारतीय युवा सेनेने मंगळवारी एकदिवसीय उपोषण सुरू केलं होतं. मात्र काही तासातच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आलं. घणसोली गावातील मुख्य रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास डीपी बॉक्सला आग लागली. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे ती विझवण्यात आली. माजी सरपंच दगडू चाहू पाटील चौकानजीकच्या दुर्गा हॉटेल, प्रवीण केबल नेटवर्क पासून ते आदिशक्ती नगर परिसरात वीरेंद्र पाटील आणि माजी नगरसेविका कमल पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत तसेच कोंबडी चाळ परिसरात सलग 20 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आंदोलनस्थळी महावितरणचे वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, धनंजय मोहोळ, ऐरोली उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता RN गोफणे यांनी भेट देऊन नवीन कामे सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. नादुरुस्त केबल, फिडर पिलर बॉक्स बदलणे तसेच भूमिगत केबल पावसाळ्याच्या आत कामे केली जातील असे लेखी आश्वासन महावितरणचे वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी आंदोलन करताना दिले. युवा सेनेचे घणसोली विभागाचे अध्यक्ष मयूर मडवी आणि ऐरोली विधानसभा उपाध्यक्ष आदित्य क्षीरसागर यांनी माजी सरपंच दगडू चाहू पाटील चौकात उपोषण सुरू केलं होतं. त्यात माजी नगरसेवक उत्तम म्हात्रे, प्रकल्पग्रस्त नेते दीपक पाटील, उल्हासबुवा पाटील, सूर्यकांत पाटील, संजय पाटील, प्रेमनाथ मडवी आदींनी पाठिंबा देऊन सहभाग घेतला होता. खंडित होणारा हा त्रास घणसोली गावात आणि आजच नाही तर 2-3 महिने झाले हा प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्याविषयी आपल्या विद्युत विभाग म्हणजे वाशी यांना आपण एक पत्र दिलं होता. पत्रामध्ये आपल्या मागण्या अशा होत्या: रोहित्राची ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवणे, घणसोली महावितरण टीम सोबत चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी रोहित्र कमतरता भासत आहे त्या ठिकाणी घणसोली गावासाठी रोहित्र ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवणे, जिथे जिथे केबल फॉल्ट आहेत त्या ठिकाणी नवीन केबल टाकणे, घणसोली गावासाठी पावसाळ्याआधी स्पेअरमध्ये 300-400 मीटर केबल स्पेअरमध्ये ठेवणे पावसाळ्याआधी. परत ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावरून ज्या केबल टाकल्या आहेत म्हणजे जॉईंट करून त्या भूमिगत करणे व जॉईंट किट वाढवणे. घणसोली गावासाठी आनंदाची बातमी, जे अखिल भारतीय सेना सातत्याने पाठपुरावठा व अन्नत्याग उपोषणाच्या अनुषंगाने आपल्या घणसोली गावाला यश प्राप्त झालेले आहे. तर 10 वाजता आपण उपोषणाला बसलो. 10 वाजता उपोषणाला बसलो. 2 तासानंतर 12 वाजता कंप्लीट उपोषण स्थळी पत्र देण्यासाठी बेले सर, गोपने सर, मोहोळ सर त्या ठिकाणी लेखी पत्र देण्यासाठी आले होते व आमच्यासोबत त्या ठिकाणी अर्धा-1 तास चर्चा करण्यासाठी बसले उपोषणस्थळी आणि चर्चासुद्धा झाल्या आणि त्यांनी आपल्याला आश्वासनं सुद्धा दिली आणि जसे पत्र दिले जसं आम्ही घरी आलो तशी कामंसुद्धा सुरू झाली आणि खरंच मनापासून सर आपल्या सर्वांचे व आपल्या टीमचे मनापासून धन्यवाद. व जे अखिल भारतीय सेना घणसोली टीम जे सामाजिक कार्य करत आहे ते उद्या 1 वार्डासाठी नसून संपूर्ण घणसोली गावामध्ये कार्यरत आहे व काम करत आहे. व आपल्या गावातील सदस्य दीपक काका, उत्तम नाना असे बरेच सदस्य व महिला वर्ग सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे पण मनापासून धन्यवाद.